अंगठे जुळलेले असतात, तुम्हाला गुडघ्याच्या वाट्या ओढून घ्यायच्या असतात जेणेकरून पायाचं जे फाउंडेशन आहे हे फर्म होईल. तुम्हाला पोट थोडंसं आतमध्ये किंचित ओढून घ्यायचं आहे. बटक्स जे आहेत म्हणजे नितंबाचे स्नायू जे आहेत ते घट्ट करायचे असतात. आणि हे आता कमरेचं तुम्ही पोट टाईट केलं आणि जे ग्लुटेल मसल्स किंवा नितंबाचे स्नायू तुम्ही थोडे घट्ट केले तर तुमचा इथला जो पोश्चर रॉंग होण्याचा जो चान्स आहे तो निघून जातो. म्हणजे अँटेरियर पेल्विक टिल्ट किंवा पोस्टेरियर पेल्विक टिल्ट किंवा स्वे बॅक हे जे पोश्चरचे आपण प्रकार बघितले तो तिथला निघून जातो. आता राहिला वरचा भाग. छाती जी आहे ही वर लिफ्ट केलेली असली पाहिजे आणि शोल्डर जे असतात ते रोल बॅक केलेले, शोल्डर उचलून मागे घेऊन दोन्ही हात जे स्ट्रेच केलेले, ही जी आहे ही समस्थिती आहे. अशा प्रकारची समस्थिती जर तुम्ही एक साधारणतः 30 सेकंद तरी जर धारण केली तर त्याच्यामुळे आपादमस्तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत जिथे जिथे कुठे काही पोश्चर बॅड व्हायला सुरुवात झालेली असेल ते करेक्शनमध्ये यायला सुरुवात होतं. म्हणायला सोपं आसन आहे ताडासन, जे हात वर करून करतो ते पण ताडासनच आहे, पण हे असं पण हे पण एक ताडासनच आहे. हे आसन जर तुम्ही स्नायूंना बळकटी देऊन स्नायू सगळे थोडेसे आकसून घेऊन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते एवढं सोपं पण नाहीये. करून बघा, एवढं सोपं पण नाहीये. बरं, त्या ठिकाणी नुसतं अशा प्रकारचं पोज घेऊन नाही होणार आहे. तुम्हाला हे पण बघायचं की तुमचं वेट कुठे, पायाच्या बोटाकडे चाललेलं आहे की टाचेकडे आहे. तळपाय जो असतो तळपायाबद्दल तुम्हाला अवेअरनेस आणायचा असतो की तळपायामध्ये तुमचं वेट आतल्या बाजूला आहे की बाहेरच्या बाजूला आहे. हे सगळं ऑब्झर्वेशन तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ॲक्च्युअली समस्थितीमध्ये आहे की नाहीये. समस्थितीला असं लाईटली घेऊन चालणार नाही. ताडासन असेल, दंडस्थिती असेल, याला लाईटली घेऊन चालणार नाही. याच्यावर तुम्ही स्वतःचं अवलोकन करून बघायला पाहिजे की आपलं पोश्चर कसं आहे. अँटेरियर पेल्विक टिल्ट हा जो पोश्चरचा जो बॅड पोश्चर जे आहे याच्यामध्ये काय करायचं असतं की ती जी पुढे गेलेली जी पेल्विसची जी टिल्ट आहे ती आपल्याला आतमध्ये आणायची आहे. आणि समस्थितीमध्ये जेव्हा मी म्हणतो की समस्थिती जेव्हा करायची आहे तर आपोआपच जेव्हा तुम्ही पोटाचे स्नायू कडक करता आणि नितंबाचे स्नायू कडक करता तर आपोआपच तो पेल्विस जो आहे तो सरळ यायला लागतो. अँटेरियर पेल्विक टिल्ट हा थोडा कॉमन भाग आहे म्हणून मी थोडंसं विस्ताराने याच्यामध्ये काही आसनांचे अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे की पोटाचे स्नायू बळकट करण्याचे जे व्यायाम आहेत की जसं की प्लँक म्हणजे दोन्ही हात समोर ठेवून शरीराला तोलून धरणे. प्लँक मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना ते पोश्चर माहीत आहे, पोज माहीत आहे. बघा, अजून एक गंमत सांगतो. इंग्लिशमध्ये सगळ्या आसनांना पोज म्हणतात, इंग्लिशमध्ये पोज म्हणतात आणि पोजमधूनच पोश्चर शब्द सुद्धा पोजमधून आलेला आहे. म्हणजे हा पोश्चरसाठी पोजेस आपल्याला वापरायचे आहेत. चतुरंग दंडासन हा जो एक आसन आपण बऱ्यापैकी सगळ्यांना अष्टांग माहीत आहे, साष्टांग नमस्कार माहीत आहे, पण चतुरंग दंडासन जे आहे हे एक आसन आहे मैसूर ट्रॅडिशन मधलं. अयंगार योगामध्ये जनरली हे सूर्यनमस्कारामध्ये घेतलं जातं की याच्यामध्ये 4 अंग टेकलेले असतात, 2 पाय आणि 2 हात, म्हणून याला चतुरंग दंडासन असं म्हणतात. की याच्यामध्ये कमरेचा भाग थोडासा वर लिफ्ट केलेला असायला पाहिजे आणि अशा याच्यामध्ये मग पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू स्टॅटिक स्ट्रेंथनिंग ज्याला म्हणतात, म्हणजे स्थिर ठेवून स्ट्रेंथनिंग शरीराचं करायचं. मुवमेंट करून स्ट्रेंथनिंग करतात, डंबेल्स वगैरे उचलून ते वेगळं. आपण जे योगासनामधलं जे स्ट्रेंथनिंग जे येतं तर ते स्टॅटिक स्ट्रेंथनिंग त्याला म्हणतात की शरीर स्थिर ठेवून तुम्ही स्नायूंची जी बळकटी आहे ती वाढवत असता, त्याची स्ट्रेंथ तुम्ही वाढवत असता. यानंतर झोपून ज्या लोकांना पेल्विक टिल्ट आहे त्यांनी कसं ओळखायचं, जर तुम्ही पाठीवर झोपले तर पाठीखाली खूप मोठा खड्डा तयार होतो, खूप मोठी पोगळी तिथे राहते आणि कंबरवर जास्त उचललेली असते. तर अशा वेळेस ती कंबर खाली दाबण्यासाठी हा जो ॲरो दाखवलेला आहे वरच्या दिशेने, म्हणजे तुम्ही प्रयत्न करून ती पाठ अशी खाली दाबायची आहे, याला पोस्टेरियर पेल्विक टिल्ट एक्झरसाइज असं म्हणतात. ही उभं राहून पण करता येते, पण झोपून जर केली तर ती जास्त प्रभावी राहते. याच्याशिवाय सेतुबंध सर्वांगासन किंवा कंदरासन त्याला BR स्कूल ऑफ योगाच्या भाषेमध्ये म्हणतो आपण, हे सुद्धा अतिशय उत्तम असं पाठीचे स्नायू आणि पोटाचे स्नायू बळकट करण्याचं आसन आहे. पण हे किती वेळ करायला पाहिजे? तुम्ही अगदी 10 सेकंद करून जर सोडून दिलं तर त्याने उपयोग होणार नाहीये. तुम्हाला
या आसनाचा कालावधी हा एक मिनिटापर्यंत वाढवता आला पाहिजे. 1 मिनिटापेक्षाही जर जास्त वाढवता आला तर अजून चांगलं, कारण त्याच्यामुळे स्टॅटिक स्ट्रेंथनिंग म्हणजे स्थिर राहून मसलची बळकटी वाढवणे ही घटना त्या ठिकाणी घडत असते. हंचबॅक जो आहे म्हणजे पाठीला पोक असणे आणि शोल्डर पुढे येणे, याच्यासाठी ही अयंगार योगामध्ये वापरली जाणारी पद्धत आहे की यामध्ये खांदे किती वेळा मागे घ्या असं म्हटलं तरी सुद्धा खांदे मागे जात नाहीत. आणि आपल्या वेळी कोणाचे खांदे पुढे आहेत असे थोडे खांदे, व्हॉलेंटियर म्हणून कोणी येऊ शकतं? हां, हो त्याच्यातून हे काढून दे मला बेल्ट. थोडं अडल्टमधून जर कोणी आलं असतं तर चांगलं झालं असतं. अडल्टमध्ये कोणी आहे ज्यांचे खांदे पुढे आहेत थोडेसे असे, असं कोणाला वाटते खांदे पुढे आहेत माझे, पाठीला पोक आहे? मग तसं बरं आहे, चांगलं आहे पोश्चर याचं. तर कोणी येऊ शकतं व्हॉलेंटियर म्हणून? नाही, खांदे पुढे तुमचे असे. ओके. ओके. पाठीला जर तुम्हाला हे शोल्डर जर पाठीचे मागे नाही म्हणजे शोल्डर जर मागे न्यायला अडचण होत असेल तर आजकाल काही बेल्ट पण आलेले आहेत. म्हणजे त्याचे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा अधूनमधून जे लोक कार्पेटमध्ये काम करतात त्यांना ते समोर येत असतील की एक विशिष्ट प्रकारचा पट्टा येतो आणि मग खांदे असे मागे राहतात. परंतु घरच्या घरी करता येण्यासारखं आपल्याला एक उपाय आहे की आपण जर अशा प्रकारचं जर याला योगा स्ट्रॅप म्हणतात, अशा प्रकारचं जर असेल तर तो आपण ते खांदे मागे घेण्यासाठी आपण हे करू शकतो. तर याचं पोश्चर बघा, हा थोडासा अवेअर झाला म्हणून थोडा नीट राहतो पण हळूच तो खांदे ड्रॉप करतोय. तर याला आपल्याला अशा पद्धतीने जर याला बेल्ट आपण इथे टाय केला, हात वरती कर, हात घे खाली या पद्धतीने, आणि जर हे असे जर ओढले तर बघा हे खांदे सरळ होत आहेत. हे ड्रॉप आहेत, याला राऊंडेड शोल्डर म्हणतात. आणि आता हा खाली आला. अशा पद्धतीने जर यांनी स्वतः जर प्रयत्न केला की याच्या पॅरेंट्सनी जर समजा याला रोज अशी एक्झरसाइज दिली त्याची हळूहळू खांदे मागे जातील. पण केवळ एवढ्याने होणार नाही, त्याला बाकीचे पण एक्झरसाइज आपल्याला द्याव्या लागतील. हे बघा सोडले की ते लगेच शोल्डर पुढे येतात त्याचे, हे मागे गेले. आता याचा असं सरळ समोर बघ, हा असा छान दिसतो की असा छान दिसतो, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी बघा कशी वाटते. ही एकदम आत्मविश्वास आहे, सोडलं की आत्मविश्वास गेला, असा आत्मविश्वास जातो निघून, असं असलं की येतो. म्हणजे पोश्चर केवळ तुमचं मसल्स ठीक करतात असं नाहीये, तर पोश्चरमुळे मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होतो. किंवा म्हणजे शरीर आणि मन एकमेकांशी को रिलेटेड असतं की तुमचा आत्मविश्वास कमी झाला की तुमचं खांदे पडतात, आत्मविश्वास चांगला असेल तर वर येतात. बरोबर आहे. तर ही बॉडी लँग्वेज मॅटर करते पोश्चरमध्ये. तुम्हाला करून दाखवायचं एकदा. तुमच्याकडे जर असं बेल्ट नसेल तर तुम्ही ओढणी सुद्धा घेऊ शकता. काय म्हणता? ओके. सो अच्छा स्कॉलियोसिस आहे. ओके. पूर्वी नव्हता. ओके. जर समजा आपल्याकडे हे नसेल, योगा बेल्ट नसेल, तर तुम्ही साधी ओढणी सुद्धा याच्यामध्ये यूज करू शकता. आता या ताईंचे शोल्डर थोडेसे समोर ड्रॉप झालेले आहेत, तर यांना सुद्धा आपण जर हे अशा प्रकारचं जर रचना दिली, हे थोडेसे समोरून घेताय का असे, हे बघा करेक्ट. हे हाताने तुम्ही ओढा तुमच्या खाली.
अशा पद्धतीने स्वतः सुद्धा तुम्ही ही सवय लावू शकता की जेणेकरून शोल्डर तुमचे मागे जातील आणि हळूहळू या मसल्सला मेमरी येते की ते आपल्याला शोल्डर मागे घ्यायचे म्हणून आणि अवेअरनेस वाढायला मदत होते. सोडा चालेल. आपण नंतर तुम्हाला करून दाखवलं चालेल. हां हे समस्थितीमधलं रोलिंग बॅक ऑफ शोल्डर आहे. बसते समस्थितीमध्ये रोलिंग बॅक ऑफ शोल्डर आहे. ज्या लोकांना शोल्डर मागे नेण्याची गरज आहे अशा लोकांसाठी आपण या पद्धतीने त्यांना मदत करू शकतो. हा अवेअरनेस जो आहे ज्यावेळेस योगासनांमध्ये कोणी पोश्चरवर लक्ष ठेवून योगासनं करत असतात तर माझा अनुभव असा आहे की ते स्वतःहून नंतर आम्हाला सांगतात की अचानक केव्हा तरी आठवण येते की माझे शोल्डर ड्रॉप झालेले आहेत आणि मग मी छातीवर उचलतो आणि शोल्डर मागे नेतो. विशेषतः गाडीवर टू व्हीलर चालवताना की असे शोल्डर होतात आणि मग मला लक्षात येतं की माझे शोल्डर ड्रॉप झाले आणि मग मी ते मागे नेले. स्वतःहून सांगतात. मी जाणीवपूर्वक त्यांना सांगतच नाही की तुम्ही ऑब्झर्व करा किंवा काय. आपोआप अवेअरनेस येतो. म्हणजे मला चेक करायचं होतं की योगासनाने अवेअरनेस वाढतो का, तर तो योगासनाने अवेअरनेस वाढतो आणि अवेअरनेस वाढून तुम्हाला नंतर पोश्चरबद्दलची सजगता हा जो मुद्दा मी सांगितला तो योगासनांमुळे येतो. पाठीचं पोश्चर करेक्ट करण्यासाठी अजून काही योगासनं आहेत ज्याला पश्चिम बद्ध हस्तासन म्हणतो. हे खूप इझी जरी असलं तर ज्या लोकांना पाठीला